नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मी धोंडे जेवणासाठी माझ्या माहेरी गेले होते. तेव्हा माझ्या वहिनीबाई हे असे धोंडे बनवत होत्या. तेव्हाचा हा क्षण आहे. मी थोडासा व्हिडिओ करून घेतलेला आहे धोंडे बनवतानाचा. हे बघा, धोंडे असे बनवत असतात आणि खूप सारे धोंडे बनवले होते. खूप छान होते. खायला एकदम खुसखुशीत आणि छान लागत होते. हे बघा, हे असे धोंडे करून बांधण्याची जी प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये, बायलिकीला एक नवीन टोपलं घेऊन छोटंसं त्याच्यामध्ये त्याचे धोंडे ठेवून त्याला कपड्याने, नवीन कपड्याने बांधून जी प्रथा आहे मुलीला द्यायची, ती ही बघा ही प्रथा आहे. हे असे बांधून घ्यायचे असतात. हे बांधून वगैरे घेतल्यानंतर मग नंतर मला त्यांनी साडीचे देऊन ओटीभर घेतले आणि नंतर आम्ही फोटोशूट वगैरे केलेले आहेत. हे बघा, कांचन माझी ओटी भरत होती. ती छोटी वहिनी आहे आणि मला ओटी भरून ती हळद वगैरे, हळद कुंकू लावून माझी ओटी भरून घेतलेली होती. तर मैत्रिणींनो, खरंच असा एक क्षण असतो की मुलीला खूप आनंद मिळतो आपल्या माहेरी जाऊन. ती जेव्हा जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा तेव्हा तिला वेगळाच अनुभव होतो. की ती लहानपणापासून जे ठिकाण बघलेले असते, लहानाचं मोठं झालेलं असते, ते परत पाहते वेळेस खूप मनाला असा आनंद होतो. खूप मन शांत होते. खूप छान वाटते माहेरी गेल्यानंतर. प्रत्येक मुलीला माहेरी जावंसं वाटते. आणि हे बघा, माझी ओटी भरल्यानंतर मी साडी घातली होती. साडी कशी दिसत आहे मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि सगळे मग असे पाया पडत होते माझ्या. ते असे पाया पडून सगळे झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले होते. हे आमच्या मनुबाई आहेत. पाया पडायला सांगितले आणि मी अशी पाया पडत होती. तर आम्ही फोटो वगैरे थोडीशी व्हिडिओ केलेला आहे. तर धोंडे जेवणासाठी मी गेल्यानंतर हे असं सगळं झाल्यानंतर आम्ही थोडं फोटो वगैरे काढून घेतलेले आहोत. आणि तुम्हाला मी आता फोटो दाखवते. हे आमचे फोटो आहेत बघा. छोटा आणि मोठा भाऊ आहे. दोन वहिन्या, ही भाची आहे माझी. हा छोटा भाऊ आहे. छोटी वहिनी आहे. ह्या मोठ्या वहिनी आहेत आमच्या. तर ही बघा, साडी अशी दिसत होती. खूप छान होती साडी, मऊ होती म्हणून घेतलेली होती. तर आमच्या माहेरी बघा, हे असं टावर आहे BSNLचं. हे टावर बुडातून पेंड्यापर्यंत आम्ही बनवताना डोळ्याने पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा याला खूप छान असं पारखून पाहते. मी त्याच्यासोबत असं फोटो घ्यावासे वाटते म्हणून मी वर जाऊन फोटो काढत असते. खूप छान वाटते, मन प्रसन्न होते माहेरी गेल्यानंतर. तर तुम्हाला माहेरी गेल्यानंतर कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.